गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद सोनवणे. वेलकम टू माय बोली क्लासेस. 9th स्टँडर्ड सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सेकंड लेसन आपण मागच्या पिरियडला स्टार्ट केलेला आहे. लेसन आहे वर्क अँड एनर्जी. दोन भाग या लेसनमध्ये आहेत. पहिल्या भागामध्ये वर्क, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा है, एंड सेकंड पार्ट ऑफ द लेसन इज एनर्जी, जिसमें हमको एनर्जी के बारे में स्टडी करना है. अब ये वर्क क्या होता है, काय त्याची डेफिनेशन आहे, कशा प्रकारे फॉर्म्युला आहे, कोणत्या केसमध्ये कोणता फॉर्म्युला वापरायचा, वर्कचे काय युनिट आहे, हे सगळं आपलं याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झालेलं आहे. तिथून पुढे आपण आज कंटिन्यू करूया. तो एसआई यूनिट ऑफ वर्क, वर्क का एसआई यूनिट होता है जूल, आणि वर्कचं सीजीएस युनिट आहे अर्ग. ते मागच्या पिरियडला आपण शेवटी बोललो होतो. एसआई युनिट ऑफ वर्क इज जूल, त्याचा सिंबल आहे कॅपिटल जे, आणि सीजीएस युनिट वर्कचा आहे अर्ग, याचा सिंबल नाही, इट इज रिटन ईआरजी. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, तो इन दोनों यूनिट में रिलेशन है कि 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. 10⁻⁷ मतलब इट इज करोड. ठीक है. आता याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रश्न आहे तो शो दॅट या प्रूव्ह दॅट 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. याचा आंसर तुम्हाला पेज नंबर 20 वरती दिलेला आहे. लेट मी एक्सप्लेन. ये कैसे प्रूव करोगे इसका आंसर. तो शुरुआत करायची 1 जूल पासून. 1 जूल. अब 1 जूल कितना होता है, तो मागच्या पिरियडला आपण सांगितलं होतं की कोणत्या वर्कला 1 जूल म्हणायचं. तर इट इज अ वर्क डन which produces displacement of 1 meter by a force of 1 Newton. एखाद्या ऑब्जेक्ट वरती 1 न्यूटन फोर्स ऍक्ट झाल्यामुळे जर त्याचे डिस्प्लेसमेंट 1 मीटर असेल तर तिथे होणारा वर्क आहे 1 जूल. इन शॉर्ट 1 जूल होता है 1 न्यूटन मल्टीप्लाइड बाय 1 मीटर. इथून करायची सुरुवात. इक्वल टू ना 1 न्यूटन याला कन्वर्ट करायचं डाइन मध्ये आणि मीटरला कन्वर्ट करायचं सेंटीमीटर मध्ये. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. 1 न्यूटन कितने डाइन होता है, इट इज 10⁻⁵. न्यूटन आणि डाइन मध्ये हे रिलेशन है. तो 1 न्यूटन के प्लेस पे हमको लिखना है 10⁻⁵ डाइन. और 1 मीटर में कितने सेंटीमीटर होते हैं, 100, म्हणजे 10⁻². तर 1 मीटरच्या ठिकाणी आपण लिहिलं आहे 10⁻² सेंटीमीटर. दोनों 10 एक साथ ले लो. 10⁻⁵ मल्टीप्लाइड बाय 10⁻², आणि इथे राहणार आहे 9 सेंटीमीटर. जैसे न्यूटन मीटर होता है जूल, ऐसे ही 9 सेंटीमीटर होता है अर्ग. ठीक है. अब दिस इज अर्ग. अब ये कितना होगा, तो 10⁻⁵ इंटू 10⁻². आपल्याला इंडेक्सेस के रूल माहिती आहे. दोनों इंडेक्स का एडिशन करो तो ये हो जाएगा 10⁻⁵ प्लस 2 यानी 10⁻⁷ अर्ग. अशा प्रकारे 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग हे आपल्याला मॅथमॅटिकली शो करता येते किंवा प्रूव्ह करता येते. 2 मार्कांचा हा एक लहान प्रश्न येऊ शकतो की शो दॅट या प्रूव्ह दॅट 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. हे त्याचं आन्सर राहणार. इथून सुरुवात करायची. 1 जूल इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. न्यूटनला कन्वर्ट करायचं डाइन मध्ये, मीटर को कन्वर्ट करना है सेंटीमीटर में. दोनों कंबाइन कर लो, ये हो जाएगा 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर इज अर्ग, और ये होता है 10⁻⁷. ठीक है. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह वर्क
and 0 work. Page number 20. Positive work, then negative work, and 0 work. याचे एक्झाम्पल्स, याचा फॉर्म्युला आणि कोणत्या केसमध्ये हा प्रकार घडतो. तर पेज नंबर 20 वरती सगळ्यात शेवटी जो बॉक्स तुम्हाला दिलेला आहे तो बॉक्स महत्वाचा आहे. अँड दॅट बॉक्स इज अबाउट these three concepts. कल हमने बताया था कि फोर्स यानी वर्क डन, इसका जो फॉर्मूला होता है दैट इज Fs cos थीटा. याला लक्षात ठेवून हे 3 पॉइंट आपल्याला लर्न करता येतील. तो वर्क का पॉजिटिव होना या वर्क का नेगेटिव होना या वर्क का 0 होना डिपेंड करता है थीटा पर. वर्क पॉझिटिव्ह असेल की 0 असेल की निगेटिव्ह असेल हे कशाने ठरणार आहे, कशावरती डिपेंड करणार आहे. दॅट डिपेंड्स अपॉन थीटा. व्हॉट इज थीटा? तर थीटा इज द डायरेक्शन या थीटा इज द एंगल बिटवीन डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्शन ऑफ फोर्स. फोर्सचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन दोघांमध्ये असणारा जो एंगल आहे तो असतो थीटा. आणि हा झाला फॉर्म्युला. ओके. पॉजिटिव वर्क कब होता है? तो थीटा इक्वल टू 0 डिग्री. तो cos 0 हो जाएगा 1. So work done is said to be positive when theta is 0 degree. Theta 0 degree आहे याचा अर्थ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन मध्ये राहतील. पाहिजे हा अँगल 0 करण्यासाठी फोर्स या डायरेक्शनला असेल. So when force and displacement are in the same direction, force and displacement in same direction, त्या केस मध्ये थीटा 0 असेल, cos 0 1 राहणार आहे आणि म्हणून वर्क डन विल बी therefore W equal to Fs into 1 म्हणजे F into S. नेक्स्ट, अब वर्क डन नेगेटिव कब होगा? So when force and displacement are in opposite direction, म्हणजेच थीटा हा किती असायला पाहिजे? तो असेल 180 डिग्री. इथे बघा, हा थीटा जर 180 असेल तर फोर्स या डायरेक्शनला राहणार आहे, मतलब दे आर इन अपोजिट डायरेक्शन. अब थीटा अगर 180 डिग्री है तो फिर cos 180 कितना होता है? cos 180 होता है -1. आता ही व्हॅल्यू जर आपण इथे टाकली तर आपल्याला भेटेल Fs into -1 यानी आपको मिलेगा -Fs. So वर्क डन इज नेगेटिव. वर्क डन नेगेटिव होता है when force and displacement are in opposite direction. याचाच अर्थ होतो की जेव्हा थीटा 180 डिग्री असेल cos 180 माइनस आणि W equal to -Fs. So in this case work done is negative. तीसरा, वर्क डन 0 कब होता है? याच्यामध्ये 2 भाग आहेत. वर्क डन इज 0 if displacement is 0. म्हणजे आपण फोर्स टाकलेला आहे, फोर्स टाकल्यानंतरही जर डिस्प्लेसमेंट होत नसेल तर वर्क डन इज 0. जैसे एग्जांपल ये बोर्ड आपको दिख रहा है, इसको मैंने ऐसे पुश किया या बोर्डला मी पुश केलं पण तो बोर्ड सरकलेला आहे का? नाही. फोर्स टाकल्यानंतर ही डिस्प्लेसमेंट झालेलं नाही, मग वर्क डन 0 असेल. तो वर्क डन इज 0 इफ डिस्प्लेसमेंट इज 0 और displacement and force they are perpendicular. म्हणजेच थीटा किती असेल तर 90 डिग्री. एंगल बिटवीन डिस्प्लेसमेंट डायरेक्शन एंड फोर्स डायरेक्शन अगर 90 है मतलब ये ऐसे
डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन आणि फोर्सचं डायरेक्शन आता कसं आहे तर 90. या केसमध्ये सुद्धा कारण थीटा जर 90 असेल तर cos 90 इसका आंसर होता है 0 और cos 90 अगर 0 है मतलब cos थीटा अगर 0 है ये 0 होने से ये पूरा 0 हो जाएगा. So we get W equal to Fs into 0 मतलब 0. So work done is 0 in these two cases. वर्क डन 0 होता है अगर डिस्प्लेसमेंट 0 रहा तो, या वर्क डन 0 होता है अगर डिस्प्लेसमेंट और फोर्स दे आर परपेंडिकुलर टू ईच अदर या दे आर एट राइट एंगल्स. हे 3 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती तुम्हाला मॅच द पेअरचा प्रश्न येऊ शकतो किंवा एक्सप्लेन करा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की व्हेन इज वर्क डन पॉझिटिव्ह, व्हेन इज वर्क डन निगेटिव्ह आणि कोणत्या केसेस मध्ये वर्क डन हे 0 राहते. वर्क डन 0 होता है ये 2 केसेस. याचा एक एग्जांपल बघा. इसका एक एग्जांपल, याचा एग्जांपल आहे सॅटेलाइट. माहिती आहे तुम्हाला सॅटेलाइट काय प्रकार आहे? सॅटेलाइट these are the objects which move around the earth. ये अर्थ होता है, दिस इज अर्थ आणि याच्या बाहेर अशा प्रकारे सॅटेलाइट हा फिरत राहतो. याला म्हणायचं सॅटेलाइट. सो द ऑब्जेक्ट्स which move around the earth, which revolve around the earth, they are called satellite. आता या सॅटेलाइटच्या केसमध्ये बघा, सॅटेलाइट हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे. त्याच्या डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन हे राहते. दिस इज डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट जो होता है along the tangent. डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन कोणतं आहे तर ऑलवेज along the tangent. आणि या ठिकाणी फोर्स कोणता आहे तर तो असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. अर्थ आणि सॅटेलाइट मध्ये असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचं डायरेक्शन हे राहणार आहे टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ. आता या ठिकाणी पहा, फोर्स इज along the radius. फोर्स हा रेडियसच्या डायरेक्शनला आहे आणि डिस्प्लेसमेंट इज along the tangent. टेंजेंट आणि रेडियस दे आर ऑलवेज परपेंडिकुलर. टेंजेंट और रेडियस के बीच हमेशा एंगल 90 डिग्री होता है. या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन आणि फोर्सचं डायरेक्शन ॲट राईट एंगल आहे म्हणजे थीटा हा 90 डिग्री आहे and that's why work done is 0. म्हणून आपण इथे म्हणतो की work done by the gravitational force on the satellite is always 0. हा सॅटेलाइट फिरत राहतो. तो कितीतरी काळ फिरेल, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तो फिरेल. मग इतक्या वर्षांमध्ये त्याने किती वर्क केलं आहे 0. वर्क डन इज 0. वाय वर्क डन इज 0? त्याचं हे कारण आहे. हाच प्रश्न तुम्हाला गिव रिझन मध्ये विचारला जातो. सेम क्वेश्चन आपको आता है गिव रिझन में. गिव साइंटिफिक रीजन. वर्क डन बाय सैटेलाइट मूविंग अराउंड द अर्थ इज ऑलवेज 0. जब सैटेलाइट अर्थ के चारों तरफ घूमता है तो उसका वर्क डन हमेशा 0 होता है. त्याचं कारण काय आहे तर हा पॉइंट आपल्याला सांगायला लागेल. सैटेलाइटच्या केसमध्ये डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन अलोंग द टेंजेंट राहते और फोर्स का डायरेक्शन होता है टुवर्ड्स सेंटर. और ये दोनों डायरेक्शन एक दूसरे को परपेंडिकुलर. And when displacement and force are perpendicular to each other, theta is 90, so cos 90 is 0, and that's why W equal to 0, so no work is done. Same असाच प्रश्न येऊ शकतो मून बद्दल. जैसे सैटेलाइट है, सैटेलाइट के प्लेस पे मून लो. मून also revolve around the earth. मून सुद्धा अर्थच्या भोवती फिरत राहतो. So work done by moon is always 0. जैसे सैटेलाइट का वर्क डन 0 है, एग्जैक्टली ऐसे ही मून का वर्क डन 0 होगा. सेम आंसर आना है. फक्त तुम्हाला सैटेलाइट या शब्दाच्या ठिकाणी मून हा शब्द टाकावा लागेल. बाकी पूरा आंसर सेम होगा. मून इज आल्सो अ नेचुरल सैटेलाइट ऑफ अर्थ. तो ये 3 केसेस आपको ख्याल में रखने हैं कि वर्क डन 0 कब होता है, वर्क डन पॉजिटिव कब होता है और वर्क डन नेगेटिव कब होता है.
In short, when theta is 0, work done is positive. When theta is 180 degree, work done is negative. And when theta is 90 degree or displacement is 0, work done is 0 या no work is done. ठीक है. आता याच्याशी संबंधित एक सिंपल ऍक्टिव्हिटी तुम्हाला पेज नंबर 21 वरती दिलेली आहे. ये आपका होमवर्क है. पेज नंबर 21 अगर आपने देखा टेक्स्ट बुक का, तो पेज नंबर 21 पर एक सिंपल एक्सपेरिमेंट आपको डिस्क्राइब किया है. एक साधी ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे याच्याशी संबंधित. इसी से रिलेटेड क्वेश्चन आपको पूछे हैं कि किस केस में वर्क डन 0 है या किस कहां पर वर्क डन पॉझिटिव्ह है या कहां पर वर्क डन निगेटिव्ह है. तर हे तुमचं होमवर्क आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही वाचायची आणि त्याचे जे प्रश्न आहेत याच्या आधारे त्यांचं आन्सर तुम्हाला ठरवायचं आहे. पेज नंबर 22 पर हा जो फॉर्म्युला आहे वर्क डन काढण्याचा याच्याशी संबंधित दोन प्रश्न त्या ठिकाणी आहेत. सॉल्व एक्झाम्पल्स. ते सॉल्व एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे. These are mathematical problems. आणि mathematical problems हे फार सोपे असतात. त्यांना अजिबात घाबरायचं नाही. फक्त आपल्याला प्रॉपर फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे आणि युनिट्स क्वांटिटीजच्या माहिती असायला पाहिजे. सो पेज नंबर 22 सॉल्व एग्जांपल्स. दोन सॉल्व एग्जांपल है. उसमें से पहला सॉल्व एग्जांपल, कैलकुलेट द वर्क डन टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू हाइट ऑफ 10 मीटर. 20 kg का ऑब्जेक्ट है, इसको आपको 10 मीटर हाइट तक ऐसे ऊपर उठाना है, तो कितना वर्क डन होगा. कैलकुलेट द वर्क डन. इथे आपल्याला काय गिवन आहे आणि काय फाइंड करायचं ते आधी ठरवावं लागेल. तो यहां पर आपको दिया है कि ऑब्जेक्ट का मास 20 kg. सो मास इज गिवन 20 kg. या ऑब्जेक्टला 10 मीटर इतकं वर आपल्याला न्यायचं आहे. दॅट इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज गिवन 10 मीटर. आणि एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथे तुम्हाला दिलेलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या तीन क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि वर्क डन किती होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. दिस इज द सिंपल क्वेश्चन. ठीक है. इसका सॉल्यूशन, याचा आन्सर बघा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वर्क डन इज Fs into cos theta. वर्क डन इज Fs into cos theta. आता जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला अशा प्रकारे वरती उचलतो, जब आप किसी ऑब्जेक्ट को ऐसे ऊपर उठाते हो तो डिस्प्लेसमेंट का डायरेक्शन हे आहे. दिस इज डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. इथे फोर्स कोणता आहे तर फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस इज डायरेक्शन ऑफ फोर्स जो ऑलवेज डाउनवर्ड असतो. सो दिस इज डायरेक्शन ऑफ फोर्स अँड दिस इज डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आपण फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये त्या ऑब्जेक्टला घेऊन जात आहोत. दोनों का डायरेक्शन अपोजिट है, इसलिए थीटा कितना होगा फिर? थीटा होगा 180 डिग्री. किंवा डायरेक्ट जर आपल्याला माहिती असेल अपोजिट डायरेक्शन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट असताना वर्क याचा फॉर्म्युला तो आहे -Fs. आता आपण सांगितलेलं आहे कि when force and displacement are in opposite directions, work done is negative. तो ये फॉर्मूला है. इथून सुरुवात करायची. इथे वैल्यूज टाकायच्या. अब ये फोर्स कितना होता है? It is a gravitational force, so that will be weight of the object. तो फोर्स राहणार आहे m into g into s. आता इथे वैल्यूज टाका. -20 into g आहे 9.8
आणि इंटू डिस्प्लेसमेंट आहे 10. इथे युनिट जर आपण पाहिले किलोग्रॅम, मीटर आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर सगळे युनिट एसआय युनिट्स आहेत म्हणून कोणालाही चेंज करायचं काम नाही, कन्वर्ट करायचं काम नाही. तो सीधे सीधे तीनों का वैल्यूज हमने यहाँ डाला. अब यहाँ मल्टीप्लाई करो -20. इसको अगर आपने 10 से मल्टीप्लाई किया तो डेसिमल पॉइंट निकल जाएगा, ये हो जाएगा 98 निगेटिव. आता 98 ला जर 20 ने मल्टीप्लाई केलं तो आंसर आएगा 1960. So it is -1960. This is work done. याचं SI युनिट असेल जूल. अशा प्रकारे 20 kg ऑब्जेक्टला जर आपण 10 मीटर इतकं वर्क घेऊन जात असाल, इफ यू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ 20 kg मास टू हाइट ऑफ 10 मीटर, तो आपका वर्क डन होगा नेगेटिव, दैट विल बी -1960 जूल. क्लियर? सेकंड, तिथेच एक आणखी प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेम, हे जे सॉल्व एक्झाम्पल्स तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत, हे आन्सर्स ऑलरेडी तिथे आहेत. तरी सुद्धा हे सगळे आन्सर्स तुम्हाला तुमच्या कॉपी मध्ये डाउनलोड करायचे आहेत किंवा कॉपी मध्ये लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे? लेट्स सी सेकंड सॉल्व एक्झाम्पल. Praveen has applied a force of 100 Newton on an object. फोर्स आपको दिया है 100 न्यूटन. प्रवीण ने इतका फोर्स एका ऑब्जेक्ट वरती टाकलेला आहे at an angle of 60 degree to the horizontal. That angle मतलब theta. Theta is given 60 degree. The object gets displaced in the horizontal direction and 40 joule work is done. इथे वर्क डन दिलेलं आहे तुम्हाला 40 जूल, 400 जूल आहे. वर्क डन इज 400 जूल आणि ऑब्जेक्ट हा हॉरिजॉन्टल डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस होता है. तो आंसर आपको फाइंड करना है कि व्हाट इज द डिस्प्लेसमेंट. फाइंड करना है आपको डिस्प्लेसमेंट कितना होगा, दैट इज s इक्वल टू क्वेश्चन मार्क. सीधे सीधे ये फार्मूला आपको यूज करना है. सो वर्क डन इज W इक्वल टू Fs cos थीटा. इथे व्हॅल्यूज टाका. वर्क आहे 400. पुन्हा सगळे युनिट SI युनिट आहेत, चेंज करायचं काम नाही, सीधे सीधे व्हॅल्यूज डालना है. वर्क डन 400, फोर्स इट इज 100. डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड करायचा आहे, तो उसको वैसे रखना है cos थीटा, दैट विल बी cos 60. थीटाची व्हॅल्यू 60 आहे. आता प्रश्नामध्ये तुम्हाला cos 60 दिलेला आहे. ये क्वेश्चन में ही आपको दिया है कि cos 60 इज 1/2. दिस इज गिवन इन क्वेश्चन. तो इसकी वैल्यू यहां डालो. 400 इक्वल टू 100 इंटू s इंटू 1/2. आता कैलकुलेशंस, ये 2 से अगर आपने 100 को डिवाइड किया तो 50 आएगा. या 50 ला जर आपण लेफ्ट हँड साइडला घेऊन गेला तो ते याच्या अपॉन मध्ये जाईल. इसके अपॉन में जाएगा ये 50, इधर बचेगा s. 0 0 कैंसिल. सो s इक्वल टू 40/5. कितना होता है आंसर? 8 मीटर. अगर आपने डिवाइड किया तो आंसर आएगा 8 मीटर. अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट आपण काढलेलं आहे 8 मीटर. आणि मग शेवटी त्याचं एक फायनल स्टेटमेंट आपल्याला लिहायला लागेल. द ऑब्जेक्ट विल बी डिस्प्लेस्ड थ्रू 8 मीटर. दिस इज द सॉल्व एक्झाम्पल सेकंड आंसर. अशाच प्रकारचे न्यूमेरिकल प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. अजिबात घाबरून जायचं नाही. सबसे पहले क्वेश्चन को थरोली पढ़ना है. काय काय त्या ठिकाणी दिलेलं आहे ते नोट करा. काय आपल्याला विचारलेलं आहे, क्या फाइंड करना है उसको नोट करो. फार्मूला अगर आपको पता है तो वैल्यूज डाल के कैलकुलेशन करके आंसर आता है. ये दोनों आंसर्स तुम्हाला
तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्यायचे आहेत आणि जे काही आपण याच्या आधी डिस्कस केलं पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क, कोणत्या कंडिशन्समध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क राहतं हे थरोली लर्न करा, चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. सो यू नीड टू रीड द बुक. टेक्स्ट बुक पढ़ना काफ़ी इम्पोर्टेंट है. सारी चीज़ें आपको टेक्स्ट बुक में मिलती है. सो दैट्स ऑल फॉर टुडेज वीडियो लेक्चर. हैव अ नाइस डे.